मित्रांनो, भारतीय राजकारणातील आणि शिक्षण क्षेत्रातील ही या वर्षातील सर्वात मोठी बातमी आहे। नीट यूजी परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपर फुटीच्या प्रकरणावरून गेल्या महिनाभरापासून देशभरात जे वादळ निर्माण झालं होतं, त्या वादळाने अखेर एका केंद्रीय मंत्र्याचा बळी घेतलाय। अगदी बरोबर ऐकलत, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा अधिकृतपणे राजीनामा दिला आहे। हा राजीनामा सहजासहजी आलेला नाही। काल शुक्रवारी पडद्यामागे अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या। सरकार आणि सीजीपी मध्ये झालेल्या या हाय व्होल्टेज बैठकीत अखेर काय ठरलं, मंत्र्यांनी राजीनामा पत्रात नेमकं काय लिहिलंय आणि नीटचे 3 नवीन कडक नियम कोणते आहेत, जाणून घ्या सविस्तर। नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज नेटवर्क 360। गोष्ट सुरू होते काल शुक्रवार पासून। दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब आणि त्यानंतर थेट केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एक अत्यंत गुप्त बैठक पार पडली। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या वतीने कॉकरोच जनता पार्टीचे 2 मुख्य अधिकारी म्हणजेच आशुतोष रंका आणि सौरव दास हे थेट केंद्र सरकारच्या 2 सर्वात मोठ्या मंत्र्यांसोबत चर्चा करायला गेले। ते 2 मंत्री होते केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि पीएमओ मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग। या बैठकीतील वातावरण अत्यंत तणावाचे होते। सीजीपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नंतर उघड केले की चर्चेदरम्यान आशुतोष आणि सौरव यांचे मोबाईल फोन्स काढून घेण्यात आले होते आणि त्यांना सुमारे 5 तास तिथे एका प्रकारे डांबवण्यात आले होते, जेणेकरून जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचेल। पण रंका आणि दास आपल्या अटींवर ठाम राहिले। त्यांनी सरकारसमोर 3 मुख्य मागण्या ठेवल्या। पहिली मागणी म्हणजे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील सर्व एफआयआर मागे घ्यावेत। दुसरी मागणी पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना तातडीने रुपये 1 कोटींची आर्थिक मदत मिळावी। तिसरी मुख्य आणि महत्त्वाची मागणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा। काल शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या बैठकीत जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी पहिल्या 2 मागण्यांवर सकारात्मक होकार दिला, पण तिसऱ्या मागणीवर म्हणजेच राजीनाम्यावर बोलताना त्यांनी सांगितले की आम्हाला निर्णय घेण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंतची वेळ द्या। सीजीपीने सरकारला आज शनिवारी दुपारी 3:30 वाजेपर्यंतचा कडक अल्टिमेटम दिला होता आणि आज बरोबर वेळेवर मंत्र्यांचा राजीनामा समोर आला। आंदोलकांनी सुरुवातीपासूनच स्पष्ट केलं होतं की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही त्यांची नॉन निगोशिएबल म्हणजेच तडजोड न होणारी मागणी आहे। संसदेतील प्रचंड दबाव, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संपूर्ण विरोधकांनी या मुद्द्यावरून संसदेचे पावसाळी अधिवेशन पूर्णपणे रोखून धरलं होतं। प्रधान यांना दुसऱ्या खात्यात हलवण्याचा सरकारचा प्रस्तावही विरोधकांनी फेटाळून लावला होता आणि अखेर विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनापुढे मोदी सरकारला झुकावं लागलं। धर्मेंद्र प्रधान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आपले राजीनामा पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केलं। धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या राजीनामा पत्रात लिहिलंय, देशातील कोट्यवधी विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य आहेत। गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे। देशातील तरुण विद्यार्थ्यांनी कोणत्याही कायदेशीर गुंतागुंतीत किंवा आंदोलनात न पडता संपूर्ण लक्ष आपल्या अभ्यासावर केंद्रित करावे, अशी माझी इच्छा आहे। त्यांनी आंदोलनाच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त करत लिहिले, शिक्षण क्षेत्रातील या संवेदनशील वादाचा आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा काही देशविरोधी घटक किंवा स्वार्थी शक्तींनी घेऊ नये, यासाठी मी स्वतःहून या पदावरून बाजूला होत आहे। पण हा क्लीनअप फक्त मंत्र्यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित नाही, तर भविष्यात नीट मध्ये पुन्हा कधीही पेपर लीक होऊ नये म्हणून सरकारने सिस्टीमचा पूर्ण कायापालट करणारे 4 नवीन नियम लागू केले आहेत। अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या 47 वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने सेवेतून टर्मिनेट केलं आहे। नवीन कडक अँटी पेपर लीक कायद्यानुसार जर कोणीही पेपर लीकच्या रॅकेटमध्ये किंवा संघटित गुन्हेगारीत सापडला तर त्याला 10 वर्षापर्यंतची सक्त मजुरीची कैद आणि तब्बल 10 कोटी रुपयांचा प्रचंड दंड ठोठावला जाईल। यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले जात आहे। 2 महिन्यात चौकशी पूर्ण करून पुढील 3 महिन्यात खटला संपवून दोषींना जेलमध्ये पाठवले जाईल। सर्वात मोठा बदल म्हणजे आता पेन आणि पेपर पद्धतीची OMR शीट परीक्षा पूर्णपणे बंद होणार आहे। नीट यूजी परीक्षा आता पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड मोड म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल, जेणेकरून वाहतुकी दरम्यान पेपर लीक होण्याचा धोका संपेल। आता सर्वात मोठा प्रश्न, आंदोलन थांबलंय का? तर हो, मुख्य मागणी पूर्ण झाल्यामुळे जंतर मंतरवरील मुख्य आंदोलन थांबले असून तिथे विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला।
सरकारने आश्वासन दिलंय की आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही पोलीस कारवाई होणार नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी या मानसिक त्रासामुळे टोकाचं पाऊल उचललं त्यांच्या कुटुंबांना भरपाई देखील दिली जाईल। मात्र विद्यार्थी संघटनांनी त्यांचे पूर्वनियोजित शांततापूर्ण कार्यक्रम रद्द केलेले नाहीत। आंदोलन दरम्यान झालेल्या पोलीस लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी उद्या म्हणजेच रविवारी 26 जुलै रोजी देशभरात कॅन्डल मार्च काढला जाणार आहे। मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे नीट परीक्षेचा घोळ संपेल का आणि नवीन शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा जिंकू शकतील का, हा प्रश्न सध्या टांगणीवर आहे। तरी या पुढील अपडेटसाठी न्यूज नेटवर्क 360 मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।